हॅलो फ्रेंड्स, चला आपण आजच्या तिसऱ्या पार्टमध्ये मिळत आहोत. आपण बघत आहोत 12th स्टँडर्डचा चॅप्टर मॅट्रासेस. आणि पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं सगळ्यांना माहीत आहे की पहिल्या पार्टमध्ये टाईप्स ऑफ मॅट्रिक्स बघितलं होतं आपण. दुसऱ्या पार्टमध्ये मॅट्रिक्सचे जे काही ऑपरेशन्स असतात जसं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ह्या ऑपरेशन्सचा आपण डिटेल अभ्यास केला होता आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिससुद्धा केली असेल. आता आपण खऱ्या अर्थाने हा जो सगळा पार्ट होता तो 11th स्टँडर्डशी निगडीत होता. आता आपण खऱ्या अर्थाने 12th स्टँडर्डमध्ये जो पार्ट आहे त्याला आपण सुरुवात करतो आहे. तुमच्याकडे सर्वांकडे PDF फाईलमध्ये मॅट्रासेस चॅप्टर हा उपलब्ध झालेला आहे. 12th स्टँडर्डचा नवीन सिलेबस 2020 and 21 करिता. पेज नंबर 36 मी तुम्हाला दाखवत आहे. इथे पेज नंबर 36वर हा मॅट्रासेस चॅप्टर इथून सुरुवात होतो आहे. पार्ट 1मध्ये आहे. या चॅप्टरमध्ये सुरुवातीला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा पार्ट आलेला आहे. तर आपण त्या पार्टला सुरुवात करतो आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर चला आपण या पार्टला सुरुवात करूया. जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुकचा पार्ट हा पाहून घ्या. त्याच्यातून सुद्धा पाहून आपल्याला हा सगळा पार्ट शिकून समजून घेता येईल. तुमच्याकडे PDF फाईलमध्ये असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला हा पार्ट समजून घेता येईल. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे दोन प्रकारे करता येते. एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि याच्यात प्रामुख्याने 3 गोष्टी इन्क्लूड होतात. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे नंबर 1 इंटरचेंज ऑफ एनी 2 rows और कॉलम. कुठल्या तरी 2 रो किंवा कुठली तरी 2 कॉलम यांचं इंटरचेंज होणे म्हणजे अदलाबदली करणे याला आपण इंटरचेंज ऑफ एनी 2 rows अँड किंवा कॉलम्स असं आपण म्हणत असतो. चला आपण समजून घेऊया. समजा हा एक मॅट्रासेस आहे A, B, C, D. हा फर्स्ट रो आहे R1 आणि हा सेकंड रो आहे R2. फर्स्ट रो R1 अँड सेकंड रो R2. आणि काय सांगते हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण काय करू शकतो तर R1 इंटरचेंज करू शकतो R2 सोबत. R1 इंटरचेंज टू R2 म्हणजेच याचा अर्थ R1च्या ठिकाणी आपल्याला R2ला घेऊन जायचा आहे आणि R2च्या ठिकाणी आपल्याला R1ला घेऊन जायचं आहे. तर बघा हा मॅट्रासेस मग कसा दिसेल तुम्हाला. A मग आता इथे इक्वल टू लिहिणार नाही आपण, हे साईन देऊ इक्वॅलंटचं. आणि हा मॅट्रासेस बघा R1 AB होता तो आता R2च्या ठिकाणी चला जाईल AB. आणि इथे R2च्या ठिकाणी CD हे एलिमेंट्स होते ते R1च्या ठिकाणी चालली जाईल CD. याला आपण काय म्हणतो इंटरचेंज ऑफ एनी 2 rows. हीच गोष्ट आपण कॉलमच्या बाबतीत सुद्धा करू शकतो. समजा हा एक मॅट्रिक्स घेऊया B. याच्यात प्रत्यक्ष आपण एलिमेंट घेऊया 2, 3, 4 अँड 5. आणि आपण म्हटलं C1 इंटरचेंज C2. बघा या इंटरचेंजमध्ये जो ॲरो आहे तो दोन्ही दिशेला दाखवलेला आहे. C1च्याही दिशेला आहे आणि C2च्याही दिशेला आहे. म्हणजे C1 C2मध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि C2 C1मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर चला आपण इंटरचेंज करू B इक्वॅलंट टू. आता बघा हा C1 आहे आणि हा C2 आहे. मी इथे थोडंसं लिहून घेतो वाटल्यास. दिस इज द C1 अँड दिस इज द C2. आता C2 हा C1च्या जागेवर आणायचा आहे, C1 हा C2च्या जागेवर न्यायचा आहे म्हणजे अदलाबदली करायची आहे, इंटरचेंज करायचा आहे. तर 3 अँड 5 हा C2मध्ये होता तो C1मध्ये घेऊन आलो आपण 3 अँड 5. अँड 2 अँड 4 हे C1मध्ये होतं त्याला आपण C2मध्ये घेऊन गेलो 2 अँड 4. तर या प्रकारचं जे इंटरचेंज होते R1च्या ठिकाणी R2 आणि R2च्या ठिकाणी R1 किंवा कॉलम 1च्या ठिकाणी कॉलम 2 आणि कॉलम 2च्या ठिकाणी कॉलम 1 या प्रकारच्या इंटरचेंजला आपण काय म्हणतो इंटरचेंज ऑफ एनी 2 rows किंवा इंटरचेंज ऑफ एनी 2 कॉलम. हा अत्यंत महत्त्वाचा भाग कारण आपण इन्व्हर्स फाइंड आउट करत असताना हे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आपल्याला करायचे आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हे पहिलं ऑपरेशन. आता आपण वळूयात दुसऱ्या ऑपरेशनकडे. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घेऊ. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हा दुसरा आपण ऑपरेशन बघतोय मल्टिप्लाय बाय एनी नॉन झिरो स्केलर. म्हणजे कुठल्या तरी रोला किंवा कुठल्या तरी कॉलमला आपण
एक नॉन झिरो स्केलरने आपण मल्टिप्लाय करू शकतो. नॉन झिरो स्केलर म्हणजे काय, कुठला तरी नंबर, तो निगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो, पण तो झिरो नसला पाहिजे. बस एवढीच एक अट आहे, नॉन झिरो तो असला पाहिजे. म्हणजे आपण समजा हा R1 नावाचा एक रो आहे, त्या रोला आपण एक के नावाच्या एखाद्या नॉन झिरो स्केलरने मल्टिप्लाय करू शकतो. आता के म्हणजे कुठला तरी एक नंबर आहे. सपोज ए, दिस इज द मॅट्रिक्स 3 2 1 अँड 0, आणि आपल्याला ऑपरेशन्स दिलेलं आहे की R1 रो कन्वर्ट टू 4 टाइम्स R1, म्हणजे R1 या रोला 4ने मल्टिप्लाय करायचं. तर 4 हा नॉन झिरो स्केलर आहे. चला आपण मल्टिप्लाय करूया. ए इक्वॅलंट टू, आता R1 बघा, दिस इज द R1 अँड दिस इज द R2. आता कोणाला चेंज करायला सांगितलं आपल्याला? R1ला चेंज करायला सांगितलं की R2ला? तर इथे R1ला चेंज करायला सांगितलं, म्हणजेच R2मध्ये कुठलाही चेंज राहणार नाही. आता ज्याच्यामध्ये चेंजेस नाही, ज्या रोमध्ये कुठलाही चेंज नाही, तो रो ॲज इट इज अगोदर लिहून घेऊ. तो काय आहे? 1 अँड 0. दिस इज द R2 अँड दिस इज द R1. तर R2 हा रो ॲज इट इज आपण लिहून घेतला 1 अँड 0, कारण चेंज कुठल्या रोमध्ये आहे? R1मध्ये आहे. आणि R1मध्ये चेंज करत असताना काय करायचं आहे आपल्याला? 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर चला आपण मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. तर R1चे जे एलिमेंट्स काय आहेत? 3 अँड 0. तर R1ला आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं, तर 3 मल्टिप्लाय बाय 4 दॅट इज द 12 अँड 2 मल्टिप्लाय बाय 4 दॅट इज द 8. म्हणजे आपण काय केलं, तर यामध्ये ऑपरेशन्स केलं की R1 चेंजेस टू 4 टाइम्स R1. याच प्रकारचं ऑपरेशन आपण कॉलमच्या संदर्भात सुद्धा करू शकतो. सपोज दिस इज द मॅट्रिक्स B अँड एलिमेंट्स इज -2 1 2 अँड -3. आपण असं म्हटलं की याच्यामध्ये जो कॉलम, आता इथे कॉलम 1 आणि हा कॉलम 2 आहे. आपण कॉलम 1ला नाही, आता कॉलम 2ला घेऊ. कॉलम 2 चेंजेस टू -2 टाइम्स C2. C2 चेंजेस टू -2 टाइम्स C2. असं जर आपल्याला करायचं ऑपरेशन दिलेलं आहे, तर आपण करूया B इक्वॅलंट टू, आता पूर्वी इक्वल टूचं साईन होतं, आता आपण इक्वॅलंटचं घेतलं आहे. आता कुठे चेंज आहे? C1मध्ये चेंज आहे की C2मध्ये चेंज आहे? कॉलम 1 आणि हा कॉलम 2 कुठे चेंज आहे? तर C2 चेंजेस टू आहे. म्हणजे C1मध्ये कुठलाही चेंज करायचं नाही आहे. तर C1 अगोदर आपण ॲज इट इज लिहून घेऊ, तो कॉपी करून घेऊ आपण. -2 अँड 2 हा C1 आपण जशाने तसा लिहून घेतला. आता आपण C2मध्ये चेंजेस करायचा आहे. तर काय चेंजेस करायचा आहे? तर C2ला -2ने मल्टिप्लाय करायचं आहे. जसं आपण -2ने मल्टिप्लाय करू. हे C2चे दोन एलिमेंट्स आहे 1 अँड -3. याला आपण -2ने मल्टिप्लाय करतोय. तर 1 मल्टिप्लाय बाय -2 दॅट इज द -2 अँड -3 मल्टिप्लाय बाय -2 दॅट इज द 6. हे ऑपरेशन झालं आपण की कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला आपण कुठल्या तरी नॉन झिरो स्केलरने आपण मल्टिप्लाय करू शकतो. हे सुद्धा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमधलं एक ऑपरेशन आहे. हे सेकंड ऑपरेशन आपण बघितलं. तुम्ही याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण तिसरं ऑपरेशन्स बघतोय की कुठल्याही 2 रोचं आपण ॲडिशन करू शकतो किंवा कुठल्याही 2 कॉलमचं सुद्धा आपण ॲडिशन करू शकतो. तसंच आपण सबट्रॅक्शनसुद्धा करू शकतो. त्यामध्ये पुन्हा एक गोष्ट आपण ॲड करू शकतो, त्याच्यात ॲडिशनसोबत आपण स्केलर मल्टिप्लिकेशनसुद्धा करू शकतो. चला आपण बघूया. सपोज दिस इज द मॅट्रिक्स ए आणि एलिमेंट्स आहेत 2 3 4 अँड 1. दिस इज द रो R1 अँड दिस इज द रो R2. R1 अँड R2 2 बाय 2 याचा ऑर्डर आहे. आपल्याला ऑपरेशन्स दिलेलं आहे की R1 प्लस R2 असं ऑपरेशन्स आपल्याला करायला सांगितलं आहे. म्हणजे बघा कुठल्याही 2 रोचं आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे. पण आता हे ऑपरेशन नेमकं कुठं करायचं? R1मध्ये करायचं की R2मध्ये करायचं? तर सुरुवातीला जो रो किंवा जो कॉलम दाखवला असेल तिथे हे ऑपरेशन करायचं. म्हणजे सुरुवातीला कोण आहे? R1 लिहिलेला आहे का R2 लिहिलेला आहे? तर R1 लिहिलेला आहे. म्हणून आपण म्हणू R1 चेंजेस टू. आता प्रत्यक्षात हे आपण ऑपरेशनला सुरुवात करूया. ए इक्वॅलंट टू. आता बघा कुठे चेंज करतोय आपण? R1मध्ये करतोय, म्हणजेच R2मध्ये कुठलाही चेंज नाही. तर ते ॲज इट इज लिहून घेऊ. R2 काय आहे? 4 अँड 1. आता बघा R1मध्ये चेंजेस करतोय. R1मध्ये कसा चेंजेस आहे? तर R1 प्लस R2
हा R1 आणि हा R2. करस्पॉन्डिंग एलिमेंट बघा, 2ला 4 आहे आणि 3ला 1 आहे. R1 प्लस R2 म्हणजे 2 प्लस 4 अँड इथे सुद्धा 3 प्लस 1. म्हणजेच काय होईल, A इक्वॅलेंट टू 2 प्लस 4 6 अँड 3 प्लस 1 4 अँड 4 अँड 1 ॲज इट इज. म्हणजेच काय केलं, R1 चेंजेस टू R1 प्लस R2. यामध्ये पुन्हा आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशनसुद्धा ॲड करता येऊ शकते. सपोज दिस इज द मॅट्रिक्स B, एलिमेंट इज 2 1 0 3, ऑर्डर इज 2x2. ऑर्डर कुठलाही चालू शकतो याला. आपल्याला सांगितलं आहे की R2 चेंजेस टू R1 प्लस 3 टाइम्स R2 असं ऑपरेशन्स आपल्याला दिलेलं आहे. चला हे ऑपरेशन आपण करून बघूया. B चेंजेस टू, कुठल्या रोला ऑपरेशन करायचं आहे, R1ला करायचं आहे की R2ला चेंज करायचं आहे, तर R2ला चेंज करायचं आहे. म्हणजे R1 ॲज इट इज राहणार आहे, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. तर आपण R1 लिहून घेऊ 2 अँड 1. आता बघा R2मध्ये चेंज करतोय आपण. R2 चेंजेस टू R1 प्लस 3 टाइम्स R2. करस्पॉन्डिंग एलिमेंटमध्ये हे सगळं करायचं आहे. इथे बघा स्केलर मल्टिप्लिकेशनसुद्धा आहे. ओके, तर R2 रोला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याच्यात कोण प्लस करायचं आहे, R1. पुन्हा एकदा बघा बॅक साईडने R2ला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये R1 हा ॲड करायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया. R2ला 3ने मल्टिप्लाय करतोय आपण. 0 मल्टिप्लाय बाय 3 0 आणि त्याच्यात कोण मिळवायचा आहे, R1. 0 मल्टिप्लाय बाय 3 0 प्लस R1, R1 म्हणजे 2, म्हणजे काय आलं 0 प्लस 2 दॅट इज द 2. आणि इथे बघा पुन्हा एकदा R2ला 3ने मल्टिप्लाय करतोय आणि त्याच्यात R1 मिळवतो. R2ला 3ने मल्टिप्लाय करतोय, 3 मल्टिप्लाय बाय 3 प्लस R1 म्हणजे 1, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 9, 9 प्लस 1 10. कळेल का लिहून द्यावं लागेल. बघा लिहूनही देता येईल आपल्याला की काय केलं आपण, R2ला 3ने मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे 0ला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, 3ने मल्टिप्लाय करतोय आणि त्याच्यात R1 मिळवतो म्हणजे तो 2 आहे. आणि या ठिकाणी 3ला आपण 3ने मल्टिप्लाय करतोय आणि त्याच्यात कोण मिळवतोय, 1 मिळवतोय. इक्वॅलंट टू 2, याचा आन्सर 2 हा 1 आणि इथे 10. दिस इज द मॅट्रिक्स बी इक्वॅलंट टू. तर काय केलं आपण, कुठे चेंज केला आहे, R2ला. R2 चेंजेस टू R1 प्लस 3 टाइम्स R2. पुन्हा एखादी एक्झाम्पल घेता येईल. दिस इज द मॅट्रिक्स C 1 0 5 3 आणि आपल्याला असं म्हटलेलं आहे की आता कॉलममध्ये ऑपरेशन्स करायला सांगितलेलं आहे. आपण ऑपरेशन्स दिलेलं आहे C1 चेंजेस टू C1 मायनस 2 टाइम्स C2 असं ऑपरेशन्स आहे. तर चला आपण ऑपरेशनला सुरुवात करूया. C इक्वॅलंट टू, कुठे चेंज करायचं आहे आपल्याला, C1मध्ये करायचं आहे की C2मध्ये चेंजेस करायचा आहे, तर C1मध्ये चेंज करायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ C2मध्ये कुठलाही चेंज नाही, तो ॲज इट इज आहे. तर C2 आपण अगोदर लिहून घेऊ 0 अँड 3, तिथे कुठलाही चेंज नाही. चेंज कुठे आहे, C1मध्ये आहे. ऑपरेशन C1वर लागू होणार आहे. तर C1 चेंजेस टू C1 मायनस 2 टाइम्स C2. चला ऑपरेशनला सुरुवात करूया आपण. C2च्या एलिमेंटला -2ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यात कोण मिळवायचा, C1 मिळवायचा. आता मिळवायचा असं म्हटलं मी, पण प्रत्यक्षात इथं मायनस आहे. तर मग मायनस असेल तर मग 2नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी कसं म्हणेल बघा, C2च्या एलिमेंटला 2ने मल्टिप्लाय करायचं आणि C1मधून तो मायनस करायचा. एक तर असं म्हणावं लागेल, किंवा मी डायरेक्ट -2ने मल्टिप्लाय केलं तर मग सबट्रॅक्ट करायची काही गरजच नाही, मग ॲड केला तरी चालेल. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही ते निवडू शकता. मला जे योग्य वाटते ते मी ते करतो आहे. मी C2ला डायरेक्ट -2ने मल्टिप्लाय करतो आणि त्याच्यात C1 मिळवत जातो. ओके, C2 हा C1 अँड दिस इज द C2. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. सेकंड कॉलमच्या एलिमेंटला -2ने मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्यात C1 मिळवत जायचा. 0 मल्टिप्लाय बाय -2 0
आणि त्याच्यात C1 मिळवायचा म्हणजे 1. 0 मल्टिप्लाय बाय -2 0, 0 + 1 1. आणि इथे सेकंड याच्यात 3 मल्टिप्लाय बाय -2 -6 + 5 -6 + 5 मीन्स -1. ऑपरेशन आलं लक्षात. तर आपण बघा इथे रोमध्ये ऑपरेशन्स करून दाखवले, या 2 एक्झाम्पलमध्ये. इथे आपण कॉलममध्ये सुद्धा ऑपरेशन्स करून दाखवले. तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस करावं लागेल आणि हे इतकं झपाट्यानं करावं लागेल, कारण याच्यात खूप स्पीड असणं फारच महत्त्वाचं आहे आणि चुका बिलकुल व्हायला नको, कारण इथं अत्यंत महत्त्वाचं मायनस प्लस मल्टिप्लिकेशन या सगळ्या गोष्टी ॲट ए टाईम करायच्या आहे. आणि इथे ऑपरेशन्स दिलेले आहेत की हे ऑपरेशन्स करा, C1 चेंजेस टू C1 -2 टाइम्स C2. हे ऑपरेशन्स इथे दिलेले आहे. पण जेव्हा एखादी इन्व्हर्स फाइंड आउट करायची प्रॉब्लेम्स असते तेव्हा तिथे ऑपरेशन्स दिलेले राहत नाही. ते तुम्हाला निवडावे लागतात, स्वतः ठरवावे लागतात की कुठलं ऑपरेशन्स आपल्याला इथे लावायचं आहे म्हणून. तर चला आपण 3 टाईपचे ऑपरेशन्स बघितले. पहिलं ऑपरेशन्स बघितलं की इंटरचेंज. कुठले तरी 2 रो आपण एकमेकांमध्ये अदलाबदली करू शकतो. R1 इंटरचेंज टू R2 आणि R2 इंटरचेंज टू R1 या प्रकारचं. तसं रोमध्ये करू शकतो, तसंच आपण कॉलममध्ये सुद्धा ऑपरेशन्स करू शकतो. दुसरं ऑपरेशन आपण बघितलं की कुठल्या तरी नॉन झिरो स्केलरने आपण कुठल्याही रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करू शकतो. आणि तिसरं ऑपरेशन बघितलं की कुठल्याही 2 रोचं किंवा कुठल्याही 2 कॉलमचं आपण ॲडिशन आणि सोबतच स्केलर मल्टिप्लिकेशनसुद्धा करू शकतो. हे 3 आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघितले आहे. याच्या आधारावर आपल्या जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुकमधले एक्झरसाइज 2.1, आता त्या एक्झरसाइजला तसं नाव दिलेलं नाही 2.1, पण आपण त्या चॅप्टरमधली पहिली एक्झरसाइज आहे आणि चॅप्टर नंबर 2 असल्यामुळे त्या एक्झरसाइजला आपण 2.1 अशी एक्झरसाइज म्हणूया. त्या 2.1 एक्झरसाइजमधले काही प्रॉब्लेम्स आपण घेऊया. सोबतच काही सॉल्व्ड प्रॉब्लेमसुद्धा तिथे दिलेला आहे, त्याच्यापैकी एखादी प्रॉब्लेमसुद्धा आपण इथे घेऊया. ओके, चला तुम्ही याचासुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला पेज नंबर 38वर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 3 प्रॉब्लेम सॉल्व दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपण सेकंड नंबरचं प्रॉब्लेम इथे घेतो आहे. काय आहे प्रॉब्लेम? एक मॅट्रिक्स दिलेला आहे. सपोज मॅट्रिक्स ए. ऑर्डर बघा या मॅट्रिक्सचा काय आहे. फर्स्ट रो सेकंड रो, दॅट इज द टोटल नंबर ऑफ रो इज 2. फर्स्ट सेकंड अँड थर्ड द टोटल नंबर ऑफ कॉलम इज 3. देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज 2/3. आणि आपल्याला काय ऑपरेशन करायला सांगितलं आहे. C1 चेंजेस टू C1 + 2 टाइम्स C3. चला आपण ऑपरेशनला सुरुवात करूया. सोल्युशन गिव्हन, आपण सुरुवातीला जी पद्धत आहे त्याप्रमाणे आपण दिलेला मॅट्रिक्स लिहून घेतो. तो 1 0 2 2 3 4. चला आता ऑपरेशनला सुरुवात करूया. काय आहे ऑपरेशन. C1 चेंजेस टू C1 + 2 टाइम्स C3. देअरफॉर A इज इक्वॅलेंट टू. कुठे ऑपरेशन्स आहे. C1 वर ऑपरेट करायचं आहे. C1 चेंजेस टू आहे म्हणजे C2 आणि C3 वर कुठलं ऑपरेशन आहे का. बिलकुल नाही. त्याच्यामुळे आपण C2 आणि C3 ॲज इट इज लिहून घ्या. काय आहे C2. हा C1 C2 अँड C3. 0 3 ॲज इट इज, 2 4 ॲज इट इज. म्हणजे कॉलम 2 आणि कॉलम 3 मध्ये कुठलाही चेंज नसल्यामुळे आपण ते ॲज इट इज लिहून घेतले आहेत. आता सगळं ऑपरेशन्स कुठे आहे. C1 वर आहे. कुठल्या पद्धतीचं ऑपरेशन्स आहेत. ते C3च्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच्यात C1 मिळवायचा आहे. चला हा C1 C2 आणि C3. C3च्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करतोय आणि त्याच्यात C1 मिळवतोय. C3चा एलिमेंट हा C1 C2 C3. C3च्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 + 1, कारण त्याच्यात C1 मिळवायचा आहे. मीन्स 5. पुन्हा एकदा C3च्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 2 8. 8 + 2 10. दिस इज द ऑपरेशन. अत्यंत सोपं असं ऑपरेशन आहे. C1 चेंजेस टू C1 + 2 टाइम्स C3. आता आपण प्रत्यक्षात आणखी 1-2 एक्झाम्पल याच्यात दिलेले आहे. सॉल्ड एक्झाम्पल. आता एक्झरसाइजला सुरुवात करूया. एक्झरसाइज 2.1. याच्यातले काही निवडक प्रॉब्लेम्स आपण इथे सोडूया. चला आपण पहिलं प्रॉब्लेम घेतोय. एक्झरसाइज नंबर 1, पेज नंबर 39. अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. काही मॅट्रायसेस दिलेले आहे त्याच्यावर आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ही मेथड वापरायची आहे. प्रॉब्लेम नंबर 1. A =
1 0 -1 अँड 3 आणि ऑपरेट करायला सांगितलं आहे R1 इंटरचेंज टू R2. तर चला काय चेंजेस होईल, A इक्वॅलेंट टू R1च्या ठिकाणी R2 जाईल आणि R2च्या ठिकाणी R1 येईल. दिस इज द R1 अँड दिस इज द R2. -1 3 हा सेकंड रोमध्ये होता, तो फर्स्ट रोमध्ये आला आणि 1 आणि 0 हे फर्स्ट रोमध्ये होते, ते सेकंड रोमध्ये आले. इतकं सोपं हे ऑपरेशन आहे. याच्यामध्ये एक दुसरा प्रॉब्लेम आहे, त्या दुसऱ्या प्रॉब्लेमकडे आपण वळूया. प्रॉब्लेम नंबर 2. B इक्वल्स टू 1 -1 3 अँड 2 5 4 आणि ऑपरेशन्स आपल्याला करायला सांगितलं आहे R1 चेंजेस टू R1 मायनस R2. देन B इक्वॅलेंट टू कुठे चेंज आहे, R1 मध्ये चेंज करायला सांगितलं की R2 मध्ये, तर R1 मध्ये चेंज करायला सांगितलं. देअरफॉर R2 आपण ॲज इट इज लिहून घेऊ 2 5 4. आता R1 चेंज करतोय आपण, कसा चेंज करतोय, R1 मायनस R2 म्हणजे R1च्या एलिमेंटमधून R2चा एलिमेंट आपण मायनस करतोय. दॅट इज द 1 - 2 -1 -1 -5 -6 3 -4 दॅट इज द -1. हे सेकंड प्रॉब्लेम आपण बघितलं. थर्ड प्रॉब्लेम A आणि B नावाचे दोन मॅट्रिसेस दिलेले आहेत, त्याच्यात स्वतंत्र ऑपरेशन्स दिलेले आहे आणि त्या दोन्ही ऑपरेशन्स केल्यानंतर व्हॉट डू यू ऑब्झर्व असं म्हटलेलं आहे. तर हे छोटे छोटेच प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही सॉल्व करू शकता. मी चौथा प्रॉब्लेम घेतोय. प्रॉब्लेम नंबर 4. A इक्वल्स टू 1 2 -1 0 1 अँड 3. ऑपरेशन्स करायला सांगितलं आहे ट्वाईस C2. आता ट्वाईस C2 असं म्हटलं म्हणजे हे ऑपरेशन कुठल्या कॉलमला लागणार आहे, तर याचा अर्थ इथे C2 दिलेला आहे म्हणजे C2 वरच हे ऑपरेशन ऑपरेट होणार आहे. C2 चेंजेस टू 2 टाइम्स C2. चला आपण सुरुवात करूया. A इक्वॅलेंट टू कॉलम 1 मध्ये नो चेंज 1 अँड 0. कॉलम 3 मध्ये कुठलाही चेंज नाही, तर -1 अँड 3 ॲज इट इज. कॉलम 2 मध्ये चेंज करतोय आपण, कसा चेंज करतोय, 2 ने मल्टिप्लाय करतो. तर 2 × 2 4 अँड 2 × 1 इज 2. सोबत दिलेला आहे की एक दुसरा मॅट्रिक्स इकडे आहे, त्याच प्रॉब्लेममध्ये एक पुन्हा मॅट्रिक्स दिलेला आहे B आणि त्याचे एलिमेंट्स आहेत 1 0 2 अँड 2 4 5 आणि ऑपरेशन्स करायला सांगितलं आहे -3 टाइम्स R1. म्हणजेच काय, R1 चेंजेस टू -3 टाइम्स R1. चला ऑपरेशनला सुरुवात करतोय. B इक्वॅलेंट टू R1 मध्ये चेंज असल्यामुळे R2 ॲज इट इज लिहून घेतला 2 4 अँड 5. आता बघा R1 मध्ये चेंज आहे आणि R1ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर चला 1 × -3 -3 0 × -3 0 अँड 2 × -3 इज -6. आणि पुढचा क्वेश्चन्स विचारला आहे फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिसेस. हे जे 2 नवीन मॅट्रिसेस आलेले आहे याचा ॲडिशन आपल्याला विचारलेला आहे. तर दॅट इज द A प्लस B. ॲडिशन आपण करतोय, करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ॲडिशन करत असताना सगळ्यात पहिली अट काय सांगितली होती की दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. तर तो अगोदर चेक करून घेऊया की दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम आहे का. दिस इज द रो 1 अँड दिस इज द रो 2. देअरफॉर टोटल नंबर ऑफ रोज इज 2 अँड 1 2 3 कॉलम, total number of column is 3. The order of matrix is 2/3 and here also order of matrix is 2/3. The order of both matrix are same, therefore the addition is possible. आणि ॲडिशन करत असताना पुन्हा एक अट सांगितली होती की करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण ॲडिशन करत असतो. म्हणजे 1ला करस्पॉन्डिंग काय आहे, -3 आहे. 4ला करस्पॉन्डिंग 0 आहे. -1ला करस्पॉन्डिंग -6 आहे. या प्रकारे आपण ॲडिशन करत असतो. तर डायरेक्ट आपण ॲडिशन करूया. 1 - 3 दॅट इज द -2. 4 plus 0 that is the 4, -1 -6 that is the -7. 0ला करस्पॉन्डिंग 2 आहे. 0 + 2 that is the 2, 2 + 4 that is 6
अँड 3 + 5 दॅट इज द 8. आपण काय केलं, 2 मॅट्रिक्स दिले होते, ते 2 मॅट्रिक्सवर 2 ऑपरेशन्स आपण ऑपरेट केले आणि त्याच्यानंतर ऑपरेशन्स नंतर जे नवीन मॅट्रिसेस आले त्या 2 मॅट्रिक्सचं आपल्याला ॲडिशन करायला सांगितलं होतं. तर हे होतं प्रॉब्लेम नंबर 4. एक 5th नंबरचा एक प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा आपण बघूया. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत. चला, हा 5व्या नंबरचा प्रॉब्लेम्स आहे आपल्या एक्झरसाईजमधला. एक्झरसाईज नंबर 2.1 बघतोय आपण मॅट्रिसेस चॅप्टरमधली. चला, हा मॅट्रिसेस दिला आहे. ऑर्डर बघा, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, दॅट इज द 3 रो अँड 3 कॉलम, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड कॉलम. 3x3चा मॅट्रिक्स आहे आपल्याला. पहिला ऑपरेशन्स आपल्याला सांगितलं आहे 3 टाइम्स R3, म्हणजेच कोणाला चेंज करायचं आहे, R3 चेंजेस टू 3 टाइम्स R3, A इक्वॅलेंट टू. चला, आपण R3ला चेंज करतोय, म्हणजे R1 आणि R2मध्ये कुठलाही चेंज नाही, ते ॲज इट इज आपण लिहून घेऊ. नो चेंज, त्याच्यामुळे 1 -3 3 2 1 अँड 0. आपण 2 रो ॲज इट इज लिहून घेतले, कारण फक्त चेंजेस कुठे आहे, ऑपरेशन कुठे आहे, थर्ड रोमध्ये आहे. काय ऑपरेट करायचं आहे की R3लाच 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर हा R3 आहे, याला आपण 3ने मल्टिप्लाय करतो. तर 3 × 3 9, 3 × 3 9 अँड 1 × 3 3. चला, हे पहिलं ऑपरेशन झालं. पहिलं ऑपरेशन केल्यानंतर देन हे दुसरं ऑपरेशन सांगितलं आहे. काय आहे, C1 + 2 टाइम्स C2. कोणावर ऑपरेशन करायचं आहे, C1वर करायचं आहे की C2वर करायचं, असा बऱ्याच लोकांना प्रश्न उपस्थित होऊ शकतो की चेंज कोणामध्ये करायचा आहे, पहिल्या कॉलममध्ये चेंज करायचा आहे की दुसऱ्या कॉलममध्ये चेंज करायचा आहे. तिथे नेहमी लक्षात ठेवा की जो प्रथम येतो, सुरुवातीला जो येतो त्याच्यात चेंज करायचा आहे. हा C1 हा सुरुवातीला आला, त्याच्यामुळे चेंजेस ऑपरेशन कुठे लागू करायचं आहे, C1मध्ये लागू करायचं आहे. तर आपण म्हणूया C1 चेंजेस टू C1 + 2 टाइम्स C2. चला, A इक्वॅलेंट टू. चेंज C1मध्ये असल्यामुळे C2 आणि C3मध्ये कुठलाही चेंज नाही. त्याचे एलिमेंट आपण अगोदर ॲज इट इज लिहून घेऊया. -3 1 अँड 9 3 0 अँड 3. याच्यामध्ये कुठलाही चेंज नाही, ॲज इट इज आपण लिहून घेतलं. आता ऑपरेशन्स आहे C1मध्ये. कसं ऑपरेशन्स आहे, C2ला 2ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच्यात कोण मिळवायचा आहे, C1 मिळवायचा आहे. हा C2 आणि हा C1. C2ला 2ने मल्टिप्लाय करा, डोक्यात घेऊन घ्यायचं अगोदर एकदा की पूर्ण ऑपरेशन्स काय आहे, आणि मग ॲट ए टाईम ते लागू करायचं. C2ला 2ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यात कोण मिळवा, C1 मिळवा. हा C2 आणि हा C1. C2ला 2ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यात C1 मिळवायचं आहे, C2. -3 -3ला 2ने मल्टिप्लाय करा, -3 × 2 -6 + 1, -6 + 1 दॅट इज -5. 1 × 2 2 2 + 2 4. 9 × 2 18 18 + 9 27. ओके, आपण काय केलं, 2 ऑपरेशन्स करायला सांगितलं होतं की दिलेल्या मॅट्रिक्समध्ये पहिले R3मध्ये एक 3ने मल्टिप्लाय करून त्याला स्केलर मल्टिप्लिकेशन करा आणि आलेल्या मॅट्रिक्सवर मग C1 + 2 टाइम्स C2 हे ऑपरेशन्स लावा. तर हे दोन्ही ऑपरेशन्स लावले, याचासुद्धा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. दिस इज द प्रॉब्लेम नंबर 7 ऑफ एक्झरसाइज 2.1. युझिंग सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन. सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्हाला सांगितलेलं नाही इथे की रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. योग्य ट्रान्सफॉर्मेशन, सुटेबल म्हणजे जे तुम्हाला पटेल, जे सोपं वाटेल ते ट्रान्सफॉर्मेशन. आता तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशनही करू शकता किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा करू शकता. युझिंग सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन, या मॅट्रिक्सला सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा आणि या मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करा इनटू अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता अगोदर आपण समजून घेऊया की अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असा मॅट्रिक्स की ज्याचे डायगोनल एलिमेंट्सच्या वरच्या साईडचे एलिमेंट्स असतात आणि खालचे एलिमेंट्स 0 असतात. म्हणजे बघा, हा एक मॅट्रिक्स आहे A B C आणि इथे 0. डायगोनल एलिमेंट्स A आणि C आहेत आणि
याला म्हणतो आपण डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स आणि हा डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स. तर डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स हे काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे आणि डायगोनलच्या वरचे एलिमेंट हे नॉन 0 असले पाहिजे. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजेच बघा, जर असं असेल P Q R अँड 0, याला मग तुम्ही काय म्हणाल, बघा हा डायगोनल, हा जर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे कारण डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 होता, इथे डायगोनलच्या वरचा एलिमेंट 0 आहे, तर हा काय आहे, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एखादी पुन्हा एक्झाम्पल घेऊन आणखी क्लिअर करता येईल. 3x3चा मॅट्रिक्स आपण घेऊया. 2 3 1 0 5 7 0 0 -2. बघा, दिस इज द डायगोनल आणि डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट काय आहेत, 0 आहेत आणि डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स नॉन 0 आहे. डायगोनलच्या खालच्या साईडचे एलिमेंट जर 0 असेल तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर हा जो मॅट्रिक्स आहे याच्यावर सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे आणि या मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करायचं आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये. म्हणजेच याचा अर्थ काय की इथे जे नंबर्स आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही, कुठलेही नंबर असू शकतात डायगोनलमध्ये. इथेही कुठला नंबर्स आहे त्याच्याशी आपल्याला घेणदेण नाही, पण इथे 3च्या ठिकाणी मात्र काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. इथे 0 असला पाहिजे, तरच तो काय बनेल, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनेल. म्हणजे आत्ता आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन कशावर राहील की या 3च्या ठिकाणी, 3 या एलिमेंटच्या ठिकाणी आपल्याला काय आणायचं आहे, 0 आणायचं आहे. तर असे आपल्याला ऑपरेशन्स लावावं लागेल. तर सुरुवात आपण करूया सोल्युशन. सुरुवातीला नाव देऊन द्या कारण याला नाव दिलेलं नाही या मॅट्रिक्सला. लेट्स A इक्वल्स टू 1 2 3 अँड 4. आता आपला उद्देश आहे या 3च्या ठिकाणी 0 आणणे. आता हा 3 कुठे आहे, R1मध्ये आहे की R2मध्ये आहे. समजा मी म्हटलं की इथे रो ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लाय करायचं. तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा अप्लाय करू शकता, पण मी इथे रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जायचं ठरवलं आहे. तर रो ट्रान्सफॉर्मेशन जर घेतो म्हटलं तर हा दिस इज द रो R1 अँड दिस इज द रो R2. या 3च्या ठिकाणी 0 आणायचा, तो कुठल्या रोमध्ये आहे, R2मध्ये आहे. म्हणजे चेंज कुठे आणायचा आहे, R1मध्ये चेंज आणायचा आहे की R2मध्ये आणायचा आहे, R2मध्ये आहे. तर R2मध्ये चेंज आणायचा आहे, R2 चेंजेस टू. आणि असा चेंज आणायचा आहे की या 3च्या ठिकाणी काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. R2 चेंजेस टू. मी बघा ऑपरेशन्स लिहून घेतो. जे इथे लिहिलं तेच इथे लिहायचं, हे अगदी लक्षातच ठेवायचं. R2 चेंजेस टू R2 आणि मदत या 1ची घ्यायची. पुढे आपण ते डिटेलमध्ये घेणारच आहोत की या 1ची मदत का बरं घेतो आहे म्हणून. पण ज्या कॉलममधला चेंज करायचा आहे त्या कॉलममध्ये जिथे 1 असेल तिथली मदत घेत असतो आपण नेहमी. तर या 3च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे. तर 3 कुठे आहे, R2मध्ये आहे आणि मदत या 1ची घ्यायची आहे. तर 1 कुठे आहे, R1मध्ये आहे. तर R1ची आपल्याला मदत घ्यायची आहे. पण इथे 3 आहे, तर या दोघांना मायनस जर केलं तर इथे 0 येईल का, 3 - 1 असं केलं तर 0 येईल का, नाही येणार. तर इथे सुद्धा 3 असायला पाहिजे होता. या 1च्या ठिकाणी जर 3 असतात आपण काय केलं असतं, 3 - 3 0 असं केलं असतं. पण इथे 3 नाही आहे, इथे काय आहे, 1 आहे. मग 3 असण्यासाठी काय करावं लागेल, अगोदर याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1ला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 1 × 3 येईल आणि मग 3 - 3 करून आपण 0 आणू शकतो. आता 1ला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर 1 म्हणजेच कोण, R1. तर R1ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग त्यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. हे झालं ऑपरेशन. हे ऑपरेशन तुम्हाला स्वतः ठरवायचे आहेत आणि हे अत्यंत बेसिक आणि सोपं ऑपरेशन आहे. यापेक्षा सगळे मोठे ऑपरेशन्स आहे, पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण प्रॅक्टिसने हे सहज शक्य आहे. चला आपण सुरुवात करतो. A इक्वॅलंट टू, कुठे चेंजेस आणायचे आहेत आपल्याला, फर्स्ट रोमध्ये चेंज आणायचा आहे की सेकंड रोमध्ये, तर सेकंड रो चेंजेस टू आहे. म्हणजे फर्स्ट रो आपण ॲज इट इज लिहून घेऊ 1 अँड 2. फर्स्ट रो ॲज इट इज लिहून घेतला आणि आता आपण सेकंड रोमध्ये ऑपरेशन्स लावतो आहे. ऑपरेशन्स बघा कसं आहे, R1 × -3 आणि त्याच्यात कोण मिळवायचा आहे, R2. R1 × -3 आणि त्याच्यात कोण मिळवायचा आहे, R2. एक दोनदा नीट वाचून घ्यायचं आणि आता सुरुवात करायची.
R1 आणि हा R2. R1ला -3ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच्यात R2 मिळवायचा आहे. म्हणजेच 1ला -3ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच्यात हा 3 मिळवायचा आहे. 1 मल्टिप्लाय बाय -3, -3 प्लस 3 0. 2 मल्टिप्लाय बाय -3, -6 प्लस 4 -2. ओके. पुन्हा एकदा बघा, R1ला -3ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोण मिळवायचा आहे? R2. हा R1 हा R2. 1 मल्टिप्लाय बाय -3 प्लस 3, कारण हा मिळवायचा आहे त्याच्यामध्ये R2 मिळवायचा आहे. 1 मल्टिप्लाय बाय -3 प्लस 3 0. इथे सुद्धा बघा 2 मल्टिप्लाय बाय -3, कारण -3ने मल्टिप्लाय करतो. 2 मल्टिप्लाय बाय -3 -6 प्लस 4 -2. तर आपण काय केलं बघा, हा डायगोनल आहे आणि डायगोनलच्या खालचा जो एलिमेंट आहे तो 0 आहे. म्हणजेच हा काय आहे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आपल्याला त्याने तेच विचारलं होतं की याच्यावर सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करून दाखवा. आपण त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केलं. ओके. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. एक्झरसाइज 2.1 हा प्रॉब्लेम नंबर 8 बघतोय. काय सांगितलं आहे? हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2चा. याला कन्वर्ट करायचा आहे इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. आता इथे ऑलरेडीच सांगितलं आहे की कुठले ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे आहेत? रो ट्रान्सफॉर्मेशन. समजा इथे जर म्हटलं असतं की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरा, तर तुम्हाला मग कॉलमच वापरावं लागलं असतं. आणि समजा इथं कुठलाच शब्द जर दिलेला नसला, फक्त असं म्हटलं असतं की युजिंग सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन, तर मग चॉईस आपल्याकडे होती की आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं. पण इथं पर्टिक्युलरली सांगितलं आहे की रो ट्रान्सफॉर्मेशन वापरूनच हे सगळे ऑपरेशन करा आणि या मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करा. कशामध्ये? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. आयडेंटिटी मॅट्रिक्स पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. काय असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स? आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो आणि स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट 1 असतात आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात. हा स्क्वेअर मॅट्रिक्स असलाच पाहिजे, म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असले पाहिजेत, तरच तो आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. दुसरी अट की नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 असले पाहिजेत आणि डायगोनल एलिमेंट हा 1 असला पाहिजे. जर 3x3चा जर असेल तर 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1. दिस द डायगोनल एलिमेंट्स आर 1 अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. आणि हे आपण कशाने दाखवतो? आयने. तर या मॅट्रिक्सला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. चला आपण सुरुवातीला नाव देऊन द्या सोल्युशन. A इक्वल्स टू 1 -1 2 अँड 3. चला मग काय एम आहे आपलं सुरुवातीला? तर पहिला एलिमेंट 1 असला पाहिजे, दुसरा 0, तिसरा 0 आणि चौथा पुन्हा 1. 1 इथे पाहिजे 0, इथे 0 आणि इथे 1. तो सुरुवात करूया आपण की या 2च्या ठिकाणी काय असला पाहिजे? 0. इथे ऑलरेडी 1 आहे, त्याच्यामुळे आपला एक स्टेप आपली तशीही कमी झाली आहे, कारण ऑलरेडीच एक गिफ्ट म्हणून आपल्याला 1 मिळाला आहे, रेडीमेड 1 मिळाला आहे. इथे 2च्या ठिकाणी काय आणायचं आहे? 0 आणायचं आहे. बघा इथे काय पाहिजे? 0 पाहिजे. तर या 2च्या ठिकाणी 0 आणायचं आहे, तर ऑपरेशन्स लावूया. हा R1 आणि हा R2. रो ऑपरेशन्स लावायला सांगितले आहे त्यांनी. तर कुठे 2च्या ठिकाणी 0, 2 कुठे आहे? R2मध्ये. म्हणजे ऑपरेशन्स कोणावर लावायचं आहे? R2ला. R2 चेंजेस टू. इथे R2 लिहिल्याबरोबर मी इथे काय लिहायला सांगितलं होतं? R2 लिहायला सांगितलं होतं. आणि या 2च्या ठिकाणी 0 आणत असताना या 1ची मदत घ्या असं म्हटलं होतं मी. मग या 1ची मदत जर घ्यायची असेल तर हा 1 कुठे आहे? R1मध्ये. मग R1ची मदत घ्या. पण इथे जर 2 आहे तर इथे 2 असता तर एकदम 2 - 2 करून 0 आलं असतं, सोपं गेलं असतं. पण इथे 1 आहे, मग इथे जर 2 असता तर सोपं झालं असतं असं आपण म्हटलं. तर मग इथे 2 आणण्यासाठी काय करावं लागेल? या 1ला 2ने मायनस करावं लागेल. तर या 1ला 2ने मायनस करणे म्हणजेच कोणाला 2ने मायनस करणे? 2ने मल्टिप्लाय करणे R1ला. म्हणजे R1ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2 येईल आणि हा 2 - 2 केला तर काय येईल? 0. म्हणजेच मायनस करावं लागेल. चला ऑपरेशनला सुरुवात करूया. A इक्वॅलंट टू कुठे चेंजेस आहे? R1मध्ये चेंज आहे की R2मध्ये आहे? R2मध्ये आहे. तर R1मध्ये नो चेंज आहेत, ॲज इट इज 1 - 1.
आता आपण R2मध्ये चेंजेस करतो आहे, ऑपरेशन लावतो आहे. R1ला -2ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यात R2 मिळवा. R1ला -2ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यात कोण मिळवा? R2 मिळवा. 1 मल्टिप्लाय बाय -2 -2 +2 0. पुन्हा एकदा 1 मल्टिप्लाय बाय -2 -2 +2 0. सेम ऑपरेशन इथं लावायचं आहे. -1 मल्टिप्लाय बाय -2 +2 +3 5. आलं का लक्षात? पुन्हा एकदा इथे याला R1ला -2ने मल्टिप्लाय करतो आहे आणि त्याच्यात R2 मिळवतो आहे. -1 मल्टिप्लाय बाय -2 +2 अँड +3 = +5. चला, आपल्याला पहिलं एम आपलं झालं. इथे 1 आला, इथे 0 आला. आता आपलं दुसरं एम आहे, इथे 1 असला पाहिजे. बघा इथे काय असला पाहिजे? 1. तर इथे 1 असण्यासाठी इथे 5 आहे. तर या 5 कुठल्या रोमध्ये आहे? R1मध्ये आहे की R2मध्ये आहे? R2मध्ये आहे. R2मध्ये 5 आहे म्हणजे कोणाला चेंज करायचं आहे? R2ला चेंज करायचा आहे. R2 चेंजेस टू. आता बघा, हा जो 5 आहे, जसं आपण स्केलरने मल्टिप्लाय करू शकतो तसं डिवाईडसुद्धा करू शकतो. तर या R2ला 5ने डिवाईड करून टाकू. म्हणजे बघा काय कसं येईल. A इक्वॅलन्स टू. R1मध्ये चेंज आहेत का? नाही. कुठे चेंज आहे? R2मध्ये. तर R1 ॲज इट इज काय आहे ते? 1 अँड -1. आणि कोणाला डिवाईड करायचं आहे? R2ला. R2ला 5ने डिवाईड करायचं आहे. 0 डिवाइड बाय 5 0 अँड 5 डिवाइड बाय 5 1. पुन्हा एकदा या R2ला आपल्याला 5ने डिवाईड करायचं आहे. R2मध्ये हे दोन एलिमेंट आहे, 0 आणि 5. तर 0ला आपण 5ने डिवाईड केलं तर 0 आला आणि 5ला आपण 5ने डिवाईड केलं तर काय आलं? 1 आलं. म्हणजे आपल्याला बघा, आपण जवळ चाललो बघा आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या. इथे आपल्याला 1 पाहिजे होता 1 मिळाला, इथे 0 पाहिजे होता 0 मिळाला, इथे 1 पाहिजे होता 1 मिळाला. आता इथे काय पाहिजे? 0 पाहिजे. आता इथे 0 पाहिजे म्हणजेच कोणाला चेंज करायचं आहे? R1ला का R2ला? कोणाला चेंज करायचं आहे? R1ला चेंज करायचं आहे. R1 इथे लिहिल्याबरोबर इथे पुन्हा काय लिहायचं? R1 लिहायचं. आता या ठिकाणी 0 पाहिजे आहे, तर याची मदत घ्यायची. त्याच्या कॉलममध्ये असणाऱ्या 1ची मदत घेत असतो आपण. याची मदत घ्यायची म्हणजे हा कोण आहे? R1 आहे की R2 आहे? R2. तर R2ची मदत घ्यायची. आता बघा, इथे -1 आहे आणि इथे +1 आहे. जर दोघांना जवळ आणलं म्हणजे दोघांचं ॲडिशन केलं तर +1 -1 काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. म्हणजे इथं सबट्रॅक्शन करावं लागेल का ॲडिशन करावं लागेल? काय करावं लागेल? जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर -1 -2 होऊन जाईल. 0 होईल का? नाही. मायनस आणि हा +1 तसाच जवळ आणावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल? यांचं ॲडिशन करावं लागेल. बघा कुठे चेंजेस आहे? A इक्वॅलन्स टू. R1मध्ये चेंज आहे की R2मध्ये चेंज आहे? ते R1मध्ये चेंज आहे. R2 ॲज इट इज लिहून घेऊ. 0 1. आणि आता बघा ऑपरेशन लावू. कसं ऑपरेशन आहे? R1 + R2. R1 + R2. 1 + 0 1. बघा धोका होता. काय धोका होता? इथं मोठ्या मेहनतीनं जो 1 होता तो बदलण्याचा धोका होता, पण बदललं नाही कारण त्याच्या कॉलममध्ये इथे काय आहे? 0 आहे, म्हणून तो बदललाच नाही. जर इथं 0च्या ऐवजी दुसरा नंबर असता तर तो इथं समजा 1 जरी असता तर R1 + R2 असं करत असताना 1 + 1 2 होऊन गेलं असतं. जे मोठ्या मुश्किलनं आपण इथे 1 आलं आहे ते बदललं असतं, पण इथे 0 असल्यामुळे तो आपण बदल शक्य झाला नाही. आणि आता बघा आपण पुन्हा एकदा बघूया. R1 + R2 आपण हे ऑपरेशन करतोय. तर 1 + 0 1 अँड -1 + 1 0. अँड हे काय आहे? दिस इज द आयडेंटिटी ऑफ मॅट्रिक्स. कारण याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स 1 आहे, नॉन डायगोनल एलिमेंट्स काय आहेत? 0 आहे. तर आपण सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून दिलेल्या मॅट्रिक्सला कशामध्ये बदललं आपण? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. तर याच्यामध्ये आणखी काही प्रॉब्लेम्स आपण 1-2 प्रॉब्लेम सोडून दिलेले आहेत. त्या सर्व प्रॉब्लेमचा तुम्ही सराव करा. आणखी मिसलिनियस एक्झरसाईज जर या टेक्स्टबुकमध्ये असेल तर त्याचासुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिसशिवाय या गोष्टी संभव नाही. पुढच्या पिरियडमध्ये मात्र आपण ही जसं आपण एक्झरसाईज 2.1 घेतला आहे आपण, तर आपण 2.2 सॉल्व करूया.
पुढचा व्हिडिओ इथपर्यंत तुमचं सगळंच्या सगळं मॅट्रायसिस ओके असलं पाहिजे. याचा खूप सारा सराव करा, म्हणजेच तुम्हाला पुढचं कळेल. ओके, थँक्यू.